शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ सचिन डवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी पुणे प्रेझेंट्स प्रहार प्रीमियर लीग सीझन 40. आणि या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर आजचा हा दिवस क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 5वा इंडिया ओपन आपल्या निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आणि ऑल इंडिया ओपनच्या या मॅचमधील असणाऱ्या 5व्या सामन्यामध्ये 2 संघ आमने सामने येताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. या अगोदरची एक मॅच आपण जी पाहिली त्या मॅचमध्ये खूप रंगतदार घटना आपल्याला पाहायला मिळाल्या. हेमंत उत्तेकरची फलंदाजी भरलेली आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबर अगदी आपण पाहिले की मोक्केच्या क्षणी अजय पुरणेकने खेळलेले षटकार, त्यानंतर शिबान शेखने खेळलेला जो षटकार आहे, ह्या बऱ्याचशा टर्निंग पॉईंट आपल्याला ज्या पाहायला मिळाल्यात. आणि त्यातूनच एक बहारदार कामगिरीमुळेच हा संघ आता सामना क्रमांक 5वा खेळताना पाहायला मिळतोय. आणि जो संघ आता जिंकेल या मॅचमध्ये तो क्वार्टर फायनलला निश्चितप्रमाणे मातोश्री 11 संघाच्या विरोधात लढताना पाहायला मिळणार आहे. आता आघाडीची जोडी निश्चितप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. तर त्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये इथे भरतदादा टिंगरे आणि त्याबरोबर कौशल टिंगरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहायला मिळते. आणि पाहायचं आहे आता या जोडीकडून कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाणार आहे. शांत प्रकारचं वातावरण आहे, थोडंसं अशांत कशा प्रकारे केलं जाईल. दोन टीम्स आपण जर पाहिलं तर सचिन डोळे प्रहार पुणेचा संघ आहे, जो संघ सुरुवातीला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळणार आहे. तर दुसऱ्या बाजूने टिंगरे सरकार ग्रुप हा संघ अगदी आपण पाहतोय सुरुवातीला फलंदाजी करताना जो आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिबान शेखच्या हातामध्ये परदेदा चेंडू दिला जाईल पहिल्या षटकासाठी. आणि शिबान शेख याचा परफॉर्मन्स आपण पाहिलं याच्या अगोदर की 2 षटकं, फक्त 7 धावा, 4 विकेट. बॉल द्या, अजून बॉल पाठवा, बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या. दोन नवीन पाहिजे सर, दोन्ही पण नवीन चेंडू द्या. ओके. बॉल निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतो जे चेक केले जात आहेत आणि चेक करून निश्चितप्रमाणे हे चेंडू घेतले जात आहेत. सुरुवातीला फक्त तुम्ही चेंडूला स्पर्श करू शकता, टच करू शकता, चेक करू शकता. एकदा तुम्ही बॉल चॉईस केले, पहिले दोन्ही चेंडू एकदा चॉईस झाल्यानंतर तुम्हाला परत ती संधी मिळणार नाही. तुम्ही परत एकदा मात्र बॉलला टच करू शकता. नवीन चेंडू एखादा आलाय, जुना आलाय, त्यावेळेस अगदी चेंडू मैदानाच्या बाहेरून आतमध्ये आला किंवा मैदानाच्या आतमध्ये जे तरी तुम्हाला वाटलं 2 ओव्हर झाल्यात, 4 ओव्हर झाल्या, चला आपण बॉल कसा आहे पाहू, तुम्हाला संधी नाहीये. आकडची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. आणि एका बाजूला अगदी आपण पाहिलं तर समोरच्या बाजूला भरतदादा टिंगरेला आपण पाहणार आहे आणि दुसऱ्या बाजूला कौशल टिंगरेला आपण पाहू. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जर आपण पाहिला तर तो असेल शिबान शेख. इथे कामगिरी मात्र कशा प्रकारे करणार आहे ते आपल्याला पाहायला खूप मजा येणार आहे. शिबानचा असेल पहिला चेंडू, समोरच्या बाजूला भरतदादा. पहिला चेंडू असेल शिबान शेखचा पहिला चेंडू. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा, कारण इथे जिंकलात तर पुढच्या मॅचमध्ये खेळायला मिळेल, पराभूत झालात तर या स्पर्धेच्या बाहेर जावा लागेल. भरत टिंगरे कौशल टिंगरे ही जोडी मैदानाच्या तर शिबान शेखच्या हातामध्ये चेंडू आहे. हर नरिमान की जान नाम है शिबान. पहिला चेंडू सन्मानपूर्वक या दरम्यान जो खेळून काढला जातोय भरत टिंगरे यांच्याकडून. पहिला चेंडू निश्चितप्रमाणे आपण पाहतोय तो डॉट येताना आपल्याला जो पाहायला मिळालेला आहे. मॅच सुरू झाली. दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतोय की माझ्या समवेत शब्दांचा अलंकार आणि अलंकारिक भाषा निश्चितप्रमाणे ज्यांची सातत्याने पाहायला मिळते, आम्हाला सिनियर असणारे कॉमेंटेटर आणि सातत्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या समालोचनाच्या माध्यमातून नियमांची असणारी मालूमात असणारे समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा असणारे नरेश ढोमे सर आपल्याबरोबर जॉईन होत आहेत. पुढचा चेंडू अगदी आपण पाहिलाय जो खेळलाय भरत टिंगरे आणि षटकार आहे. शिबान शेख वरती भरत टिंगरे झाला होता. आखूड टप्प्याचा चेंडू स्लॉट मध्ये आला आणि भरत टिंगरेनं तो धुडकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. आरसीबी फॅन्स तिथे आहेत, विराट कोहली स्टँड मध्ये.
आणि 6 धावांबरोबर सुरुवात होते. खरं तर टिंगरे सरकार ग्रुपच्या फलंदाजांकडून संमिश्र बॅटिंग आज बघायला मिळालं. ग्लान्स केलेला आहे क्षेत्ररक्षक तिथे आणि पहिला फलंदाज भरत टिंगरे बाद. मोठी विकेट आहे शिबान शेखला. पहिल्या बॉलवरती आल्या होता 6 धावा आणि दुसऱ्याच बॉलवरती लगेचच भरत टिंगरेला पाठवलंय परत. विशेष म्हणजे अगदी आपण पाहिले की मैदानाच्या आतमध्ये एक चेंडू जो आपण पाहिलो डिफेन्स केला होता पहिला चेंडू. दुसऱ्या चेंडू ती ज्यावेळेस नरेसर षटकार आला ना, षटकार आल्यानंतर क्षेत्ररक्षकाची जागा बदलली गेली. जाणून बुजून तिथं खेळायला भाग पाडलं आणि तिथं अगदी आपण पाहिलं की मैदानाच्या आतमध्ये एक सोप्पा झेल होतो ना पाहायला मिळाला. आर्यन होता त्या ठिकाणी आणि एक चांगला झेल होतो ना पाहायला मिळाला. ऑनस्क्रीन परत एकदा आपण पाहूया. चेंडू पायावरती टाकण्याचा प्रयत्न, चेंडू पोहोचला गेला सरळ आर्यनच्या समोर आणि तिथे भरत दादाला परतावं लागेल. मोठी विकेट आली आहे, बिग विकेट, फर्स्ट विकेट गॉन. ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्येच होता आणि भरतला असं वाटलं असेल की माझा ग्लान्स त्याच्या डोक्यावरून सहज जाऊ शकतो, पण तसं झालं नाही. तो थोडासा चेंडूला अधिकची उंची मिळाली आणि क्षेत्ररक्षकाला तेवढा वेळ देखील मिळाला चेंडू खाली येण्यासाठी. 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आम्ही चर्चा करत होतो की शुभम गीतेने आज 23 धावा फटकावलेल्या आहेत. टिंगरे सरकार ग्रुपसाठी अनुराग स्वॅननं 25 धावा, तर कौशलनं 24 धावा. इतर खेळाडू अयाजनं 18 धावा. फार मोठी फलंदाजी नाही करू शकले कोणी. प्रवीण पलांडेने एका मॅचमध्ये 17 धावांचं चांगलं योगदान दिलं होतं. तर दोन इनिंगमध्ये शुभम गीते 33 धावा करू शकलेला होता. एका मॅचमध्ये नॉट आउट 29 होता 14 चेंडूमध्ये सचिन ढवळे प्रहार 11 विरुद्ध. आणि आता परत त्याच दोन संघांची लढाई इथे लागलेली आहे. यस, इथे शिबान काय गोलंदाजी आहे. थोडासा आपटला होता, चेंडूला अधिकची उंची मिळाली. ऍडव्हान्स बाउन्स मिळतोय, अतिरिक्त बाउन्स मिळतोय, ऍडव्हान्स बाउन्स मिळतोय इथे शिबानला आणि त्याचा परिणाम आहे की चेंडू निर्धाव आहे. गोलंदाजीमध्ये शिबान शेखनं आज 5 विकेट काढलेले आहेत. टिंगरे सरकार ग्रुपचा अमित भारती त्याच्याकडे 4 विकेट आहेत. त्यामुळे या दोन्ही गोलंदाजांवरती लक्ष असणार आहे. या मॅचचं विकेट टेकर आहेत दोघंही पण. अभि केदारीनं देखील 2 विकेट काढलेले आहेत. आज शुभम गीतेकडे 2 विकेट आहेत. गोलंदाजीमध्ये आज टिंगरे सरकार ग्रुपकडे एक तगडं युनिट आहे. त्याचा फायदा या मॅचमध्ये कसा घेतायत ते बघायचंय. तर शिबान शेखनं मात्र या सगळ्या गोलंदाजांवरती कडी करणारी कामगिरी केलेली आहे. 5 विकेट आहे त्याच्याकडे. इथे देखील 6वी विकेट त्याने आज काढलेली आहे. उजव्या इशा बाहेर टाकलेला हा चेंडू दादा गायकवाडच्या ग्लोव्हज मध्ये जाऊन विसावेल, आराम करेल, षटक संपेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. फलकावरती धावा 6, 1 बाद 6 टिंगरे सरकार ग्रुप. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती जो षटकार आला तो षटकार, त्यानंतरची विकेट आणि पुढचे 3 चेंडू डॉट. 6 धावा फक्त खर्च करताना आपण पाहिले शिबान शेखला. आणि इथून पुढे कमबॅक अय्यासला करावं लागेल, कौशल टिंगरेला मात्र करावं लागेल, कारण धावफलक मोठा होणं हे तितकंच गरजेचं राहणार आहे. आणि याच मोठ्या धावसंख्येवरती हा संघ तरला जाऊ शकतो, कारण टिंगरे सरकार ग्रुपला इथे कमसे कम 7 ओव्हरच्या मॅचमध्ये एक टफ फाईट स्कोर जर बनवायचा असेल तर इथे एक 75-80 ही धावसंख्या कदाचित गाठावी लागेल. अर्थात कोणती धावसंख्यामध्ये सेफ असेल असं नाही, परंतु एक चांगल्या प्रकारची टफ फाईट देण्यासाठी किंवा गोलंदाजांचा ताणतणाव थोडासा कमी करण्यासाठी इथे कमसे कम 75-80 धावा तरी मात्र व्हाव्यात असं वाटते. आर्यन पवार नवीन गोलंदाज, दुसरं षटक टाकणारे पॉवर प्लेचं अखेरचं षटक आहे. 7 षटकांची लढत आहे. एक टेप बॉल अर्थात ESPL बॉल ओव्हर आहे तिसरं, आणि 2 मॅन्डेटरी पॉवर प्ले. रिव्हर्स अटेम्प्ट, जस्ट गॅप आहे, चांगला फटका इथे कौशल संघनायक. फाईन खेळला चेंडू. थर्ड मॅनला धावा मिळतील 4 आणि चौकारा बरोबर. फलकावरती धावा 10. कौशल संघनायक. दुसऱ्या मॅच मध्ये जरूर महत्वाची खेळी त्याने साकारली होती. पहिल्या मॅच मध्ये त्यांना विजय संपादन झाला होता. दुसऱ्या मॅच मध्ये खरं तर विजयाच्या उंबरठ्यावर होतं. 2 ओव्हर 37. तिथून पुढे त्यांना मॅच गमवावी लागलेली आहे. आणि आता परत एकदा गोलंदाज आर्यन. लेन टाकलेली इथे कातली कड आहे. नशीब प्लेड ऑन झाला नाही. चेंडू स्टम्प्सला हलकासा मिस करत होते. फाईनली इकडे शिबान तिथे आहे आणि एका धावे बरोबर धावफलकावरती 11 आहेत. 1 बाद 11 टिंगरे सरकार ग्रुप. दुसरं षटक सुरू आहे. अयाज आणि कौशल टिंगरे. आज खूप चांगला सेट आहे, दमदार सेट आहे. लोहगाव धानोरी विभागातलेच खेळाडू आहे टिंगरे सरकार ग्रुपकडे, पण खूप छान कॉम्बिनेशन आहे. बॉलिंगचं युनिट तगडं आहे. या दोन्ही गावांमध्ये हाफ पिच क्रिकेटला खूप मोठी संधी आहे. त्यामुळे खूप मोठ्या मॅचेस तिथे होत असतात. त्यामुळे खूप चांगले बॅटर्स तिथून पुढे येत आहेत. लेंथ बॉल होता आणि इथे जावं लागेल मागे.
अयाज अयाज मोठी विकेट असणारा आर्यन पवारला 11 धावसंख्येवरती दुसरा फलंदाज टिंगरे सरकार ग्रुपने गमावलाय. अय्याजने आतापर्यंत 4 चेंडू खेळले आणि चौथ्या चेंडूवरती मात्र त्याची विकेट येताना पाहायला मिळाली. जोरदार फटका होता कारण पहिले 3 चेंडू डॉट होते, त्यामुळे त्यांनी चौथ्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण इनसाइड आउटचा चेंडू पाहायला मिळाला. मोठी विकेट आली आहे आणि आता धावफलकावरती धावा संख्या टिंगरे सरकार ग्रुप 11 धावा आहेत. 2 फलंदाज बाद असताना आपल्याला पाहायला मिळाले. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि आता आपल्याला पाहिजे की इथे मैदानाच्या आतमध्ये हा जो स्टार आहे, हा स्टार किती चमकतोय ना हे पाहायला खूप मजा. खूप मोठी भिस्त राहील, खास करून शुभम गीते या नावाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं जाणार आहे. आणि का लागलं जाऊ नये, कारण केवळ प्रहार प्रीमियर लीगच नाही तर या अगोदरच्या लीगमध्ये देखील शुभम गीतेची खेळी तितकीच सुंदर राहिलेली आहे. त्यामुळं त्याच्याकडे तो लाईव्ह लाईटमध्ये असतोच. विशेषतः अष्टपैलू खेळाडू आहे. ॲज अ बॉल ॲज अ बॅट दोन्ही क्षेत्रामध्ये तो हुकुमशाही करत असतो. जोपर्यंत तो मैदानात असतो कुठली मॅच त्याच्या संघाच्या विरोधात जात नाही. हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे या खेळाडूची गुणवत्ता या सामन्यामध्ये बहरून येणं जास्त अपेक्षित असेल, जास्त गरजेचं असेल. टिंगरे सरकारसाठी लेंथ बॉल होता, पायामध्ये टाकलेला खोचलेला हा बॉल खेळला तिथे लॉंगॉनला. थोडंसं फंबलिंग जरूर आहे, पण कदाचित मुद्दामहूनही एखादा फलंदाज अशा प्रकारे चेंडू सोडू शकतो जेणेकरून त्याने लगेच धाव घ्यायचा प्रयत्न करावा, पटकन उचलून टाकता येईल चेंडू, पण असं काही घडलेलं नाहीये. 1 धाव प्राप्त होईल. 12 2 गडी बाद टिंगरे सरकार ग्रुप. षटक क्रमांक दुसरं आर्यन पवार 1 गडी बाद केलेला आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता जो कौशलने रिव्हर्स खेळला होता, पण त्यानंतर आर्यनचं वर्चस्व राहिलंय या षटकावरती. कौशल सामना करेल आर्यनचा. दिशा तर दिलेली आहे, गॅप आहे का नाहीये. बॅकफुट पॉइंट तिथे पोहोचेल. 1 धाव जरूर. फलकावरती 13 2 बाद 13 टिंगरे सरकार. कौशल आणि शुभमला आता डाव सावरणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. आर्यनचं मात्र कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती चौकार येऊन सुद्धा अगदी आपण पाहिले की तिथून पुढच्या 4 चेंडूवरती फक्त 3 धावा आणि अय्याची एक विकेट या षटकामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आर्यन असेल आता शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयारीत. समोर आहे शुभम गीते. स्वीपचा प्रयत्न होता, मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1च धाव येऊ शकते शुभमसाठी. धावफलकावरती 14 धावा आहेत. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी होती. अगेन शुभमला हात खोलण्याची संधी दिलेली नाहीये गोलंदाजांनी. 2 चेंडू खेळला, 2 धावा त्याच्याकडे आहेत. 14 धावा, 2 गडी बाद, 2 षटकांचा खेळ संपला. पॉवर प्ले मध्ये खूपच कमी धावा आहेत मनोज सर. इथे आपण पाहिले मागच्या काही सामन्यांमध्ये 29, 30, 32, 35, 40 या धावा पॉवर प्ले मध्ये आलेल्या आहेत. या सामन्यामध्ये फक्त 14 धावा आहेत. हा परिणाम थोडासा रात्रीच्या सत्रामध्ये ह्युमिडिटी वाढल्याचा परिणाम असेल, थोडं ड्यू मैदानामध्ये येऊ शकतं त्याचाही परिणाम असेल, हवा थोडीशी दाट होते त्याचाही परिणाम असेल, कारण इतका वेगानं बॉल ट्रॅव्हल होणार नाही या पुढच्या सत्रामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कदाचित अगदी आपण पाहतोय की जे डॉट बॉल आणि ज्या विकेट आल्यात त्यामुळे कदाचित हा प्रेशर जो वाढला गेलेला आहे त्या प्रेशरमुळे धावफलकचा वेगाने वाढणं गरजेचं होतं. वेगाने वाढताना पाहायला मिळत नाहीये. आणि तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की अगोदरची एक मॅच नंतर तुम्हाला जो रेस मिळाला होता त्या रेसमध्ये तुम्ही तुमची बॉडी गरम ठेवणं गरजेचं राहतो. आपण तसं जे म्हणतो कदाचित त्या गोष्टीचा परिणाम इथं जाणवत असेल. ते बॉल निश्चितप्रमाणे हे षटक सुरू झाले. तिसऱ्या षटकामध्ये अगदी आपण पाहतोय दादा गायकवाड आलाय, अर्थात अशोक गायकवाड कॅप्टन इथं गोलंदाजी मार्क होती येताना पाहायला मध्ये. एक सिंगल येणार आहे. शुभम चकात्यामध्ये होईल वाढ. शुभम पोहोचला 3 वरती आणि टिंगरे सरकार ग्रुप पोहोचला जाईल आता 15 या धावसंख्येवरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 चालू असताना इथं सुरुवातीला फलंदाजी आहे. शुभमचा चांगला अभ्यास केलेला दिसतोय, कारण प्रत्येक वेळेस इथे वेगवान थ्रो होता. एष्टा तर उडवलेल्या आहेत. कौशल क्रीजमध्ये पोहोचलेलं असेल का याचं उत्तर तिसऱ्या पंचांकडूनच आता आपल्याला मिळणार आहे. ISPL बॉल ओव्हर सुरू झालेली आहे. आपण चर्चा करत होतो शुभम गीतेची, का 3 चेंडू खेळला तो 3च धावा काढू शकलेला आहे. प्रत्येक बॉल त्याच्यासाठी अत्यंत घातक टाकला होता. फुलर लेन बॉल उजव्याच्या थोडासा बाहेर टाकलेला आहे, त्यामुळे शुभमला हात खोलण्याची संधी मिळाली नाही. पहिल्या 3 बॉल विशेष म्हणजे हे 3 बॉल 3 गोलंदाजांनी टाकलेले आहेत आणि तिथं शुभमनं 3 धावाच काढलेल्या आहेत. आता बघायचं शुभम स्ट्राईक एंडला तर पोहोचलेला आहे आणि दादा गायकवाड त्याच्या अगेन्स्ट कुठला प्लॅन आणतोय. तर इथे कौशल टिंगरे थोडासा डेंजर एंडकडे आहे. यष्टा तर उडवल्यात दादानं, पण कौशल त्यावेळेस क्रीजमध्ये पोहोचलेला आहे की नाही
याचं उत्तर तिसऱ्या पंचांकडून आपल्याला मिळेल. 15 धावा, 2 गडी बाद. टिंगरे सरकार ग्रुप तिसरं षटक सुरू होत असताना अशाच धावसंख्येने सुरू राहील. 48 पर्यंत पोहोचतील. 6.82 सरासरी आहे. कव्हर्स मध्ये हा फटका खेळला होता. क्षेत्ररक्षकाने खूप वेगात सुरू दिला होता आणि तिथे पाहायचं बॅट हवेमध्ये आहे का ती खाली आलेली आहे. मला वाटतंय ग्रीन सिग्नल येतोय. फलंदाजाला जीवदान मिळालेलं आहे. बॅट व्यवस्थित त्यानं ड्रॅग केलेली आहे क्रीज मध्ये. जीवदान मिळेल कौशलला. फुल टॉस होता आणि यावेळेस एकच धाव आहे. नाही, मोठा फटका पुन्हा शुभम गीतेला नाहीये. धाव घेण्याची संधी असू शकते इथे, पण कव्हर्स आहेत पाठीमागं. त्यामुळं तिथेही काही संधी मिळण्याची शक्यता नाही. सुदर्शन होता तिथे आणि तो चांगला क्षेत्ररक्षक आहे. 17 धावा, 2 गडी बाद. टिंगरे सरकार तिसरं षटक सुरू आहे. दादा गायकवाड 3 सिंगल आल्यात फक्त टेप बॉल ओव्हर मध्ये, ISPL बॉल ओव्हर मध्ये. आणि पुन्हा समोर आहे कौशल संगनायक. दादा गायकवाड परत येतो, तयार राहील. 3 चेंडूवरती 3 सिंगल, टेप बॉलची ओव्हर. रिवर्स, ही खासियत आहे कौशल टिंगरे याची. बसला, गुडघासमध्ये टेकवला आणि स्विच हिटचा एक पॉवरफुल स्ट्रोक निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला. काय फटका सजवलाय. या फटक्याच्या प्रेमात पडावं इतका जोरदार फटका. जसा चेंडू पडला गेला रिवर्स, एक मोठा फटका निश्चितप्रमाणे येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. दोन शॉट आलेले आहेत. मागच्याही षटकाची सुरुवात त्याने चौकार ठोकूनच केली होती जो रिव्हर्स खेळला होता. इथे पुन्हा एकदा खूप छान फटका सजवला त्यानं. उजव्याच्या थोडासा बाहेर चेंडू होता आणि फुल फोर्स लावला होता जमिनीवरती. तो बसकन मारून हा फटका त्याने एक्झिक्यूट केला. धावा 6 मिळालेले आहेत. 23. रिव्हर्स परत एकदा खेळायचा. इथे गॅप मिळणार नाहीये. क्षेत्ररक्षक आहे बॅकफुट पॉइंटला. यस, तिथे आहे अजय पुराणिक. धाव अडविल तो 1 आणि धाव फलक पोहोचेल. 24 वर 10 धावा या षटकातून अशोक गायकवाड, दादा गायकवाड खर्च करेल. तर शुभम गीते आता समोर आहे. 6 चेंडूमध्ये 14. आम्ही चर्चा करतोय की अभ्यास शुभम गीतेचा केलेला आहे, कारण पहिले 4 चेंडूमध्ये त्याला तर एकही मोठा नाही फटका खेळू दिला. कौशलने मात्र दुसऱ्या बाजूला 2 चांगले फटके खेळलेले आहेत. फुल टॉस होता आणि या चेंडूला पाठवणार आहे सीमारेषेच्या बाहेर शुभम गीते. 5व्या चेंडूवरती मोठाच प्रहार आलेला आहे आणि एक शानदार षटक संपलं. 3 धावफलकावरती धावा. 30 टिंगरे सरकार, 2 गडी बाद. 2 फसलेले चेंडू. अर्थात तो एक रिव्हर्सचा षटकार खूप चांगल्या प्रकारे आला होता, पण यावेळेस फुलटा चेंडू तो पडला गेला आणि फुलटा चेंडूवरती केले गेलेला आघात अगदी आपण पाहिले. एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल की ज्या वेळेस अगदी फुलटा चेंडू पडले गेले त्याच्यावरती मोठा आघात होताना पाहायला मिळालेला आहे आणि त्याचा परिणाम निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला. षटकार आला. 30 धावा, 3 षटकं संपली. 2 फलंदाज बाद आहे. तुम्ही शुभम गीतेला ज्यावेळेस पाहिलं असेल एखादा मोठा फटका खेळत असताना, ज्यावेळेस तो बॅट फिरवतो ना, बॅट फिरवल्यानंतर त्याचा डावा तो बॅटपासून काढून घेतो आणि एकाच हाताने मात्र जास्तीत जास्त जोर त्या फटक्यामध्ये देत असतो. या गोष्टी बऱ्याच वेळा आपण पाहिलेल्या आहेत. आत्ताही अगदी आपण पाहिलं फुलटा चेंडू ज्यावेळेस त्यांनी खेळला ना, तो फुलटा चेंडू खेळल्यानंतर त्याच्याकडून होताना कामगिरी अगदी आपण पाहिली की खास करून डावात निघाला आणि उजव्याच हाताने ह्या गोष्टींचे प्रमाण पाहायला मिळालं. हायलाइट्सचे प्रमाण पाहू. 3 षटकांच्या तिथे षटकार आला होता. पुढची चेंडू विकेट आली होती भरदादा टिंगरे याची. इथं रिव्हर्सचा एक चौकार अगदी आपण पाहिला होता. त्यानंतर इथं आपण पाहिलं आयाची विकेट येताना पाहायला मिळाली होती. रिव्हर्सचा हा खूप दर्जेदार षटकार आपण जो पाहिला आणि त्यानंतर फुलटॉस चेंडूवरती आलेला जो षटकार आहे हा खूप महत्वाचा ठरताना पाहायला मिळाला. 3 षटकं संपलेली पाहायला मिळत आहेत. 30 धावा आहेत. आता नवीन षटकाची सुरुवात जिथे महेश शिंदे असेल 4थ्या षटकासाठी. यावेळेस रिव्हर्स आणि इथे परत एकदा बिगिट सीमारेषेच्या बाहेर आहे. हा षटकार आहे. डाव्या हाताचा गोलंदाज कौशल समोर आल्यानंतर तो रिव्हर्स खेळणार नाही तर काय करेल. ह्या फटक्यांवरती त्याची हुकूमत आहे. या फटक्यांवरती त्याचं प्रभुत्व आहे आणि त्यामुळे तो ती फटके अगदी लिलया खेळू शकतो. या मॅच मध्ये कौशल टिंगरेची फलंदाजी बहरते ती फक्त रिव्हर्सच्या फटक्यांमुळे. 2 षटकार 1 चौकार त्याने तिथून आणलेला आहे. म्हणजे 14 धावा त्याने बनवलेल्या 20 पैकी 14 धावा फक्त रिव्हर्स वरती आलेल्या आहेत. 36 वरती 2 चौथ्या षटकामध्ये. आता मात्र गती मिळालेली. मागच्या 4 चेंडूमध्ये तब्बल 19 धावा आलेल्या आहेत. यस, शॉट कडक आहे एक्स्ट्रा कव्हर वरती आणि तिथे क्षेत्ररक्षक पण आहे. एकच धाव येऊ शकते कौशलला. 37 वरती पोहोचेल. मागच्या 5 चेंडूंचा विचार केला तर तिथे जवळपास धावा आलेल्या आहेत 20.
मागच्या 5 चेंडूमध्ये 20 धावा आलेल्या आहेत आणि त्या अगोदर जेवढे चेंडू होते मला वाटते 15 चेंडूमध्ये फक्त 17 धावा आल्या होत्या. रोखलं होतं टिंगरे सरकार ग्रुपला, पण मागच्या 5 चेंडूमध्ये त्यांनी उसळी घेतलेली आहे. परत एकाच हाताने फटका खेळला गेलाय शुभम गीतेच्या बॅटमधून. त्या दरम्यान अगदी फटका आपण पाहिलाय. क्षेत्ररक्षक होता करण कुमार डोकरे. एक सिंगल आली. सिंगलची वर पडे दाभरकर धावसंख्या 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. ह्या गोष्टी सातत्याने आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत की महेश शिंदेवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. शुभम गीतेकडून पण होतोय आणि कौशल टिंगरेकडून पण होतोय. कौशल टिंगरेची खासियत निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहिली तर तो सरळ हाताने ज्याप्रमाणे फलंदाजी करतो तो रिव्हर्सचे सुद्धा स्ट्रोक तितक्या ताकदीने खेळतो. परत एकदा प्रयत्न केला गेला होता. यावेळेस बॅटवरती चेंडू येऊ शकला नाहीये. डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि खूप जोरदार आघात होताना पाहायला मिळालाय. निर्धार चेंडू येईल. महेश शिंदे 4 चेंडू टाकतोय. 8 धावा आतापर्यंत खर्च करताना पाहायला मिळाले आहेत. महेश शिंदे खरं तर तो लेग कटर प्रभावी टाकतो, पण जसं बघितलंय की कौशल रिव्हर्स खेळतोय, त्याने सरळ टाकून दिला चेंडू. कुठली मुवमेंट नव्हती आणि जर इथे मुवमेंट असती तर मला वाटतं एक चांगला फटका आला असता. चेंडू सरळ गेलेला यष्टिरक्षकाकडे, त्यामुळेच कनेक्शन मिळालं नाही कौशलला. चेंडू टाकताना गोलंदाजाने काय केले, बोटं कशी फिरवलेली हे जरा बघितलं पाहिजे फलंदाजांनी, तरच त्यांना अधिक सुकर होऊ शकतं फटका खेळणं. येस इथे अक्रॉस दी बॅट आणि आता लॉंग ऑनला कौशल देखील तितकाच हुशार आहे. यावेळेस बोटं फिरवली होती पण तो लाईन मध्ये होता चेंडूच्या आणि त्यामुळे लॉफ्टेड ऑन. अत्यंत सुंदर फटका. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला होता चेंडू, पण अगेन्स्ट दी स्पिन खूप चांगला फटका इथे कौशल कडून येतोय. अगदी समोर चेंडू टाकला गेला होता. स्विंग जरी झाला असेल तर अगदी फलंदाजाच्या रेंजमध्ये आणि त्या बॅटच्या फ्लोमध्ये चेंडू निश्चितप्रमाणे आला. दूरवरती पाठवण्यात यश आलं होतं. महेश शिंदे तयार आहे. परत त्या चेंडू अगदी आपण पाहतोय कव्हरला खेळला. करण कुमार डोकरे चेंडूवरती येतोय. तिथे चेंडू कव्हर केला गेला आणि एकच धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. षटक 4 या ठिकाणी संपलं जाईल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 45 धावा आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत आणि इथून पुढच्या 3 षटकात अजून किती मोठी धावसंख्या उभारली जाते हे पाहायला खूप मजा येणार आहे. शुभम सेट झालेला आहे. त्याच्याही बॅटमधून मोठा फटका आलेला आहे किंवा कौशल टिंगरेच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत. हे महत्त्वाचं. टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला एकदा कनेक्शन चांगलं मिळालं की मग फलंदाज मागे बघत नाही. त्यामुळं बॅटमधून जो गोड आवाज येतो तो आला, एखादा फलंदाजाचा फटका असा गोड आवाजाचा आला की तो लगेच रिदम मध्ये यायला वेळ लागत नाही. दोन्ही फलंदाज आता असेच रिदम मध्ये आलेले आहेत. महेश शिंदे 15 धावा खर्च करावे लागले, त्याला 2 षटकार आले होते. इथे परत टिंगरे बाद झाला होता ग्लान्स करताना. त्याच्यानंतर रिव्हर्सच्या फटक्यांनी कौशलनं धमाल उडून दिली होती. तर थोडासा रोखण्याचा प्रयत्न होता. आयर्सला बाद केलं होतं, पण कौशलला मात्र इथे कोणी थांबू शकलेला नाहीये. त्याचे रिव्हर्सच्या फटक्यांवरती दादागिरी सुरूच आहे आणि ती तशीच कुठपर्यंत सुरू राहते बघायचंय. यस 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 इथे पूर्णपणे फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र बाउन्स मिळाला चेंडूला. अतिरिक्त उंची मिळाली. हे काम शिबानने केलेले पहिल्या षटकामध्ये देखील. जो ऍडव्हान्स बाउन्स होता त्या बाउन्समुळं त्याचं षटक चांगलं राहिलं होतं. हे बघा टप्पापर्यंत आतमध्ये आला होता चेंडू. थोडासा निश्चित आपण म्हणतो ना की ऑफ कटर होता आणि त्यामुळे आणि बाउन्स होता. ऑफ कटर प्लस बाउन्स 2 अशा चेंडूंमध्ये जर त्याने काही टाकलं असेल जादू तर ते कौशलसाठी देखील थोडंसं कठीण होऊ शकेल चेंडू खेळणं. 45 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शिबान शेख परत एकदा गोलंदाजीसाठी आलेला आहे. कौशल आणि शुभम एक चांगला निर्णय. खरं शिबामची गोलंदाजी इथे आणणं हे चांगला निर्णय आहे, कारण सेट आहे दोन्ही बॅट्समन. त्यांना रोखायचं असेल तर शिबानशिवाय दुसरा पर्याय इथे तरी सचिन ढवळे प्रहार पुणेकडे नाही आहे. शिबानची गोलंदाजी याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. तो ठरवतो किती चेंडू स्विंग करायचा. या दरम्यान अगदी आपण पाहिलं रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला होता. गॅपमध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक तिथे कोणीच नाहीये आणि चेंडू पोहोचेल तर सीमा रेषेच्या बाहेर आहे. हा चौकार आहे. 4 रन येताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 30वा चौकार आलेला आहे आत्ताच्या या इंडिया ओपन हाफमध्ये. हा 30वा चौकार येताना पाहायला मिळाला आहे, जो खास करून रिव्हर्सचा चौकार कौशल टिंगरेच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळाला. रिव्हर्सच्या फटक्यांवरती कौशलची हुकूमत नाहीये तर हुकुमशाही आहे. तो मन मानेल तसा खेळतो. म्हणजे त्याने ठरवलं नाही हा बॉलला रिव्हर्स मारायचा आहे तर तो मारतोच आहे आणि 4 धावा 6 धावा काढतोच आहे. कौशल टिंगरेचं हे जबरदस्त कौशल्य पुढे आलेलं आहे रिव्हर्सचं आणि या सामन्यामध्ये सगळे रिव्हर्स चांगले खेळले त्याने.
इथे फसलेला फटका आहे. आडव्या बॅटनं गोलंदाजाला आडव्या हात घ्यायचा प्रयत्न होता. वरची कड लागली आहे. त्याला कारण आहे की ॲडव्हान्स बाउन्स आहे सिबानकडं आणि त्या बाउन्सवरती व्यवस्थित कौशलला नाही खेळता आला. फटका फाईन लेगला कॅच आणि कौशल संगनायक इथे बाद होणार आहे. विकेट येताना निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाली. ही खूप मोठी विकेट आहे. सेट झालेला फलंदाज, म्हणजे चर्चा करत होती की सेट झालेल्या फलंदाजाला बाद करणं गरजेचं राहील आणि हा जो एक चांगला निर्णय होता शिबानला पाचारण करणं. आणि इथं अगदी आपण पाहतोय शिबानला ज्या गोष्टीसाठी पाचारण केलं ती गोष्ट होताना पाहायला मिळाली. 32 धावसंख्येची बहारदारी खेळी करणारा हा कौशल टिंगरे, त्याला मात्र परतावं लागले. 5वं षटक चालू असताना 49 धावा धापरकरते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता अनुराग स्वेन परत एकदा फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या अनुरागने अगोदरच्या मॅचमध्ये एक जबरदस्त फलंदाजी केली होती तो अनुराग आहे. आणि त्याच्या जोडीला शुभम गीते, त्याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. हे कुठं मगाचीच आपण चर्चा करतोय शिबानबद्दल की शिबान त्याचं वय किती वाढतं हे महत्त्वाचं नाहीये, पण जसं जसं त्याचं वय वाढत जातो ना तसं तसं त्याचं क्रिकेट सुद्धा अजून अजून मात्र बरताना आपण पाहतोय. या सीझनमध्ये जवळपास एक अर्धा ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज मिळवला हा खेळाडू आहे. फलंदाजी, मोक्याच्या क्षणी असणारी गोलंदाजी, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप महत्त्वाच्या ठरताना आपल्याला पाहायला मिळतात. तिथं अगदी आपण पाहिले 2 धावा वाचवल्या जातील, 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावसंख्येनंतर संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय. टिंगरे सरकार ग्रुप 51 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 बाद 51 चांगली सुरुवात आहे. अनुराग स्वॅनना देखील पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. क्षेत्ररक्षकांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले तेव्हा 2 धावा त्याने वाचवल्यात. शुभम गीते मैदानामध्ये आहे, तो ड्राईव्ह सीटवरती येऊ शकतो. पुढे होता बॉल, मात्र हलकासा ऑफ कटर होता. आतमध्ये आला हा चेंडू, बॅट पॅडमध्ये अंतर राहिलं आणि धावा नाही मिळणार इथे अनुराग स्वॅनला. तुम्ही एक बघितलं असेल शिबान शेखची गोलंदाजी, तो पुढे मागे करतो ना बॉल, फलंदाजाच्या माइंडसेटशी तो चांगला खेळतो. एखादा बॉल त्याने पुढे टाकला असेल तर पुढचा मागे टाकू शकतो आणि त्यामुळंच इथे परत एकदा पुढे टाकलाय. पायावरती आदळलाय चेंडू, पण मला वाटतं लेग स्टंप मिस करत असावा, त्यामुळे पंच या अपील बरोबर जात नाही. पण निर्धाव चेंडू होतो या षटकातून फक्त आणि 6 धावा. पहिल्या षटकामध्ये 6 विकेट देखील पहिल्या षटकामध्ये, आता पण विकेट. तर एकूण 2 षटकामध्ये 12 धावा देत 2 विकेट काढल्या शिबान शेखनं. हे आमचे आहेत रोहित नांदुरकर, त्याच्याच बरोबर शेजारी संदीप कदम यांना आपण बघू शकतो स्क्रीनवर. मुंबईतून क्रिकेट सुरू झालं होतं, परंतु व्यवसायानिमित्त पुण्यात यावं लागलं आणि पुण्याचं सुद्धा क्रिकेट समृद्ध करून टाकले मूळच्या पोलादपूरच्या या व्यक्तिमत्वानं. एकावन्न धावा 3 गड्याच्या मोबदल्यात 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि आता शेवटचे 2 षटकं शिल्लक आहेत. अनुराग स्वॅन, शुभम गीते ही जोडी मैदानामध्ये. शेवटच्या 2 षटकांसाठी गोलंदाज कोण असेल? शिबान शेखनं काय प्रभावी गोलंदाजी केली आणि विशेष म्हणजे खरं तर गुणग्राहकता, सचिन ढवळे सरांचा एक अत्यंत सुंदर गुण आहे. कोणामध्ये काय चार्म आहे त्यांना खूप लवकर कळतं. शिबान शेखला त्यांनी ओळखलं होतं. 2 सामन्यांमध्ये त्याची कामगिरी बघितली. 15,000 रुपये शिबान शेखला बक्षीस देखील दिलेले आहे सचिन सरांनी. कव्हर्समध्ये चेंडू, गॅप मोठा होता तिथे आणि शुभम गीतेला इथे मिळतील 4 धावा. सुरुवात अगदी आपण पाहतो की गोलंदाजी जशी महेश शिंदेची सुरू झाली, ऑप्शनच्या बराचसा बाहेर निश्चितप्रमाणे चेंडू टाकला गेला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा, लो फुलटॉस होता, एक बॉल पुढे टाकलं गेलं आणि गॅपमध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना आपल्याला जो पाहायला मिळाला होता. महेश तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहिले चेंडू परत मिड ऑफला निश्चितप्रमाणे खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहे आणि याच सिंगलच्या रूपाने धापलकावरती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती आत्ता 56 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. एक विशिष्ट चेंडू आहे की तो शुभम गीतेला थोडासा जाचक ठरतोय खेळायला, त्यामुळं शुभम गीते त्या चेंडूवरती मोठे फटके नाही आलेले. पहिले 4 बॉल आपण पाहिले होते, शुभम गीतेला तिथेच टाकले होते,
पण त्यानंतर टप्पे चुकलेत हळूहळू आणि तिथे शुभमने खूप मोठे फटके खेळलेले आहेत. एक षटकार, एक चौकार आला एका फुल टॉस वरती आणि आता उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता. खूप चांगला इनसाइड आउट खेळला होता शुभमनं. पण चांगला अभ्यास केलेला. जे डॉट बॉल्स आलेले शुभमकडून किंवा त्याला एक धाव घ्यायला मजबूर केलेलं आहे, तर ते त्याचं कौतुक मी करेल. खरं तर सचिन ढवळे, प्रहार पुणे संघाच्या गोलंदाजांचं. महेश शिंदे आता समोर आहे. पहिल्या षटकामध्ये थोडासा एक्सपेन्सिव्ह होता, पण या षटकामध्ये 5 धावा तर आलेल्या आहेत. अजून 3 चेंडू टाकायचे आहेत. आपटला चेंडू, कातली कड लागलेली आहे, थोडासा मागे येईल. सचिन सर तिथे आहेत, अडवतील ते चेंडूला आणि धावफलक मात्र 1ने पुढे पोहोचणार आहे. 57 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6वे षटक सुरू आहे. जे आक्रमण मध्यंतरीच्या काळामध्ये होताना पाहायला मिळालं ना, ते आक्रमण कुठेतरी कौशल बाद झाल्यानंतर थोडंसं थांबलेलं आहे. म्हणजे कौशल जोपर्यंत होतं तोपर्यंत शुभम सुद्धा खूप मोठं आक्रमण करताना पाहायला मिळाला होता. परंतु विकेट आली, अनुराग स्वेन निश्चितप्रमाणे आल्यानंतर सिंगल डबलवरती जास्तीचा भर शुभमचा सुद्धा पाहायला मिळालाय. बिग हिट केलाय, दूरवरती पाठवलाय. एवढ्या वेळेस शांत राहील तो शुभम गीते कसला. आक्रमण केलंय, षटकार आलाय, ठोकलाय असं म्हणतरी हरकत नाहीये. महेश शिंदेवरती होणारं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. टप्पा चुकला की शुभम सोडत नाहीये. एका विशिष्ट टप्प्यावरती, आता तो काय टप्पा आहे ते हे मी नाही चर्चा करू शकत, पण तो विशिष्ट टप्प्यावरती शुभमला जरूर रोखून ठेवलं होतं. पण त्यावेळेस टप्पा चुकतोय तेव्हा शुभम मात्र खूप मोठा फटका खेळतोय. 63 वरती 3 आहेत. इथं परत एकदा सरळ बॅटनं बंदुकीतून सुटलेली गोळी आहे. अगदी सरळ जाईल, बाणासारखा चेंडू, मिळतील धावा 4. चला 6व्या षटकाची सुरू अगदी आपण पाहतोय ना, जी सांगत आहे ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारे होताना पाहायला मिळाली. अगदी समोरच्या बाजूला चेंडू दिला गेलाय. महेश शिंदेचं कौतुक करत असताना एक गोष्ट त्याच्याकडून जे आपण पाहायला मिळाली की तो चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न करतोय, पण तो खूप दुरून करून करत नव्हता. तो चेंडू स्विंग करताना अगदी बॅटच्या समोरून चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न करत होता आणि शुभम गीतेने त्याचाच फायदा करून घेतला. स्विंग जरी होत असेल तर बॅटच्या फ्लोमध्ये येतोय ना, त्याचा पुरेपूर फायदा घेतला गेला. 6 षटकं या दरम्यान अगदी आपण पाहतोय जी संपली गेली आणि धापरकरती धावसंख्या जर आपण पाहिली तर ती असेल 67 धावा धापरकरती पाहायला मिळत आहेत. हे नवीन क्रिएशन आहे प्रहार प्रीमियर लीग मध्ये आणि हे षटकार बघायला मिळतील. पहिल्याच बॉलवरती भरत टिंगरे, त्याच्यानंतर कौशलचे रिव्हर्सचे 2 तडाखे मोठे होते. हा शुभमनं मारला होता फुल टॉसवर. कौशलने आज रिव्हर्सवरती खूप चांगलं प्रभुत्व दाखवलंय. त्याचबरोबर लॉफ्टेड फ्लिक देखील दाखवले त्याने. सगळ्या बाजूला शुभमनं लॉफ्टेड स्ट्रेटचा मागाचा एक दिमागदार फटका दाखवला होता. या फटक्यांवरती प्रभुत्व राहिलं फलंदाजांचं, त्यामुळे 4 षटकार देखील इथे आलेले आहेत. 67 धावा. 2 चेंडूंपूर्वी तुम्ही बघितलं असेल तर प्रोजेक्टेड स्कोर 69 होता, तो आता 78 आहे. 2 चेंडूंच्या अगोदर 67 हा स्कोर होता. प्रोजेक्टेड 69 होता, तो आता 78 आहे. कारण मागच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आलेले आहेत. आता करण डुकरे डेथ ओव्हरमध्ये आणलेले. मागच्या षटकामध्ये सामन्यामध्ये तो थोडासा महागडा होता पहिल्या सामन्यामध्ये, पण या सामन्यामध्ये आता डेथ ओव्हरमध्ये शुभम, किरण डुकरे आहे समोर, अनुराग स्वॅन आहे. प्रचंड आक्रमक खेळाडू. अनुरागने मागच्या मॅचमध्ये थोडा खेळला तो, पण खूप छान खेळला. आक्रमक शॉट खूप चांगले मारले. विशेषतः हाफ पिच क्रिकेटमध्ये आल्यामुळे त्याचं जे टायमिंग होतं ना ते खूपच सुंदर होतं. परत उडवलाय चेंडू, मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक खाली आहे. कॅच होईल आणि फलंदाज बाद अनुराग स्वॅन. पहिला धक्का 67 वरती. 3 गडी बाद टिंगरे सरकार ग्रुप. अनुरागला मात्र परतावा लागले. जी चर्चा आपण सातत्याने करत होतो अनुराग स्वेन बद्दल की हा पिच मध्ये निश्चितप्रमाणे नाव, पण अनुराग स्वेन लेदर सुद्धा खूप चांगल्या प्रकारे खेळताना पाहायला मिळायचा. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला करण कुमार डुकरेचा होता. बॅटच्या टोला लागला गेला, उंची खूप मिळाली आणि तिथे अगदी आपण पाहिले खूप चांगला झेल होताना पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियन स्टाईल कॅच आपल्याला पाहायला मिळालाय. तुम्ही पाहिलं असेल की झेल घेत असताना तो त्याचा डावा पाय हा थोडासा पाठीमागच्या बाजूला होता आणि तिथे एक चांगला झेल अजय कदम याने घेतलेला एक लाजवाब झेल आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळाला. शेवटपर्यंत चेंडूवरती लक्ष आणि एक वेगळी पोच होती. ऑस्ट्रेलियन स्टाईल कॅच निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला अजय कदम याच्या पात्यातून. करण कुमारला मिळालं पहिल्या चेंडूवरती यश, हे सगळ्यात महत्वाचं आहे. शेवटचे 5 चेंडू या डावातले बाकी आहेत. 67 धावा आहेत आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल पवार 6व्या क्रमांकावरती आलेले आहेत. आता काय करामात करतायत उर्वरित 5 चेंडूवरती ते मात्र आपल्याला पाहिजे. 5 चेंडू बाकी राहिलेत.
अमोल पवार शुभम गीते ही जोडी मैदानाच्या आत. असे कॅच मी सुद्धा खूप घ्यायचो, पण मला त्यानंतर कळलं की ऑस्ट्रेलियन स्टाईल आहे म्हणून. विशेष म्हणजे त्या काळात युट्यूब वगैरे फॅसिलिटी काही नव्हती अरे सर, नाहीतर तुमचे सुद्धा फॅन फॉलो इंस्टाग्रामवरती 1 मिलियनच्या पुढे गेले असते. चला पुढे 67 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 षटके मैदानामध्ये करण डुकरे पहिल्या चेंडूवरती यश मिळालेले. वाह, ओ हो वॉटर बॉल परतावं लागेल आता इथे अमोल पवारला. शून्यावरती तो बाद होईल. 5वा धक्का 67 धावा. खूप चांगली सुरुवात आहे करण डुकरेची. 2 विकेट 2 बॉल मध्ये प्राप्त झालेले आहेत. आणि आता शुभम गीते समोर आहे. कसोटी आत्ता आहे, आता कसोटी शुभम गीते समोर. करण डुकरे किती प्रभावी ठरतोय. आणि विशेष म्हणजे ही संधी आहे. जर तुमच्या समोर खूप कठीण लक्ष आहे, कठीण आव्हान आहे, तर त्याकडे संधी म्हणून बघावं. कारण जर तुम्ही मोठ्या फलंदाजांना रोखू शकलात तर मला वाटतं तुमच्यासाठी तो क्राऊडेड हॉवर असू शकतो. म्हणजे तुमच्यासाठी ते प्रसिद्धीसाठी चा एक महत्वाचा क्षण असू शकतो, जिथून तुमच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळू शकते. फुल टॉस होता आणि शुभमला पाठवलंय करणने मागे. तिसरा बळी या षटकातला, दुसरा बळी करण डुकरेचा. 3 विकेट लागोपाठ, 67 धावा, 6 गडी बाद. टिंगरे सरकार ग्रुप. करण कुमार डुकरे बद्दल आपण चर्चा करत असताना एक वेळेस असं वाटलं गेलं की तो कुठेतरी मात्र संघाला अडचणीत आणेल का, फुलटा चिंध्याच्याकडून पडतील का, तो जसा पहिल्या मॅच मध्ये मागणं ठरला तसं मात्र करेल का. परंतु इथं यावेळेस मात्र करण कुमारचं कौतुक करावं लागेल. एक जबरदस्त कामगिरी पहिल्या 3 चेंडूवरती. 3 विकेट निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिला. 2 विकेट तर त्याच्या खात्यावरती असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप जबरदस्त गोलंदाजी. आणि ही विकेट तुम्ही पाहिली असेल, एकाच हाताने बॅट फिरली गेली. आपण हे जे कौतुक करत होतो ना बऱ्याच वेळा, जे शुभम गीते याचं बॅटचा टो एकदा खोलला, बॅट एकदा तोंड बाहेर काढलं की स्ट्रोक केल्यानंतर त्याचा एक हात मात्र निसटला जातो. न्यू बॅटर. हॅलो खूप आधी सुरू झालेली असते. जो त्याचा अप्पर हँड आहे तो सुटतोय बॅटचा, बॉटम हँड तो बॅटवरती राहतोय. पण त्यामुळं काय होतं की तुम्ही नाही टायमिंग पकडू शकत. प्रत्येक वेळेस तुम्हाला तो फ्लो नाही मिळणार आहे, ते टायमिंग नाही मिळणार आहे. त्यामुळे या गोष्टीवरती थोडंसं फोकस करायला पाहिजे. दोन्ही हात जर अप्पर हँड तुम्ही जर चांगला ठेवला तर खूप चांगला कंट्रोल मिळतो शॉटवरती. अन्यथा असा चेंडू हवेत जाऊ शकतो. आणि हेच झालं इथे. तर काळजी घ्यावी लागेल. तो हात का सुटतोय आणि तो कसा राहील ग्रीपवरती हे बघावं लागेल शुभम गीतेला. याबरोबरच वाईडिश मिड ऑफ क्षेत्ररक्षक समोर येणार आहे. 1 धाव मला वाटतं यस धाव घेतलेली आहे अमित भारतीकडून. आणि धाव फलकावरती 68 धाव आहेत या षटकामधून. पहिली धाव आलेली आहे. अजून 2 चेंडू टाकायचे करण डुकरेला. समोर अक्षय पवार आहे, अमित भारती, दोघेजण खेळतायत. पण या षटकामध्ये फक्त 1 धाव आणि 2 विकेट आहे पहिल्या 4 चेंडूमध्ये. आता उर्वरित 2 चेंडूवरती करामात काय असणार, कारण अक्षय पवारला आपण पाहिले याच्या अगोदर शेवटच्या 2 चेंडूवरती त्यांनी केलेली ताबडतोब फलंदाजी महत्वाची ठरलेली आहे. हो, खूप वेगळा चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळाला करण कुमार डुकरे याचा. जबरदस्त मारा. आणि इथं अगदी आपण पाहतोय इथे दादा याच्याकडून उशिरा चेंडू निश्चितप्रमाणे जो टाकला गेला. तिसऱ्या पंचाकडे निर्णय आलाय. तिसऱ्या पंचाकडे इथे निर्णय येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया, डिसिजन पेंडिंग असणार आहे. परंतु करणचं खरंच कौतुक करावं लागेल. डेथ ओव्हरमध्ये, स्लॉग ओव्हरमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी ही आव्हानाक आहे. समोर शुभम गीते होता, त्याची विकेट येताना पाहायला मिळाली. त्याचबरोबर अगदी आपण पाहिलं अनुराग होता, त्याची विकेट निश्चितप्रमाणे येताना पाहायला मिळाली. डिसिजन अगदी आपण पाहू तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी काय 2 धावा येतात. लेग बाईज आहे. ग्रीन सिग्नल की रेड? ग्रीन सिग्नल आलाय. बिग हिट. आणि आपण हीच चर्चा करत होतो, अक्षय पवार जो आहे हा केव्हाही अडचणीत आणू शकतो. शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय. हा टर्निंग पण ठरणार का? 75च्या पुढे स्कोर आलेला आहे. निश्चित चांगला स्कोर आहे. मी म्हणेल असा काही खराब स्कोर नाही हा. पण बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे. आपण मागची मॅच बघितली, त्यांनी 72 ज्या पद्धतीने चेस केलेले आहेत, 76 धावा चेस केलेल्या आहेत.
तर या मॅच मध्ये देखील पण एक आहे की बॉलिंग लाईन आज खूप चांगली आहे तर टिंगरे सरकारकडे, त्यामुळं कॉन्टेस्ट चांगलं होईल. सचिन ढवळे प्रहार 11ला 76 धावांचं का 77 77 धावांचं लक्ष आहे. 76 धावा फलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. 42 चेंडूमध्ये या धावा आहेत. तर आज दिवसभरामध्ये निश्चित जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आपल्या विनंतीला मान देऊन त्याने एक दिवस समालोचनासाठी दिला प्रहार प्रीमियर लीगला, आणि ते आता प्रस्थान ठेवतायत. खरं तर अजून एक मॅच आहे यानंतर, एक इनिंग आहे यानंतर, पण त्यांना खूप लांब जायचं, जवळपास 100 किलोमीटरचा प्रवास आहे. त्यामुळं आपण त्यांना काय करतो, आपण त्यांना अनुमती देतो आपण. तर त्यांना विनंती आहे की सावकाश जा, सुरक्षित पोहोचा, पण त्या अगोदर आपला सन्मान इथे होणार आहे, आपण सन्मानाचा स्वीकार करा. मी विनंती करेल शरद दाऊड सरांना, आपण समालोचक मनोज बेल्लेकर सरांचा सन्मान करा आणि आता भरपूर शब्द आहे त्यामध्ये मराठीमध्ये, पाठवण करा, त्यांची बोळवण करा. त्यांना चालेल, नारळ तर देणार नाही आम्ही, पण त्यांचा सत्कार करू जरूर, चांगली ट्रॉफी देऊन. तर या सन्मानाचा स्वीकार करा. तर जरा बघा, मैदानामध्ये हायलाईट सुरू आहेत आणि या हायलाईटमध्ये हा खेळ आता बहरतोय, हा खेळ आता फुलतोय. इथे रिव्हर्सचे फटके कौशलने खूप चांगले खेळले. या मॅचमध्ये रिव्हर्सचा चौकार आला होता, त्यानंतरचा एक षटकार, शुभमनं तर धमाकेदार बॅटिंगचं प्रदर्शन पुन्हा एकदा मांडलं मैदानामध्ये. एकापेक्षा एक सरस फटके आले, पण ते जे वेगाने यायला पाहिजे होते, कन्सिस्टन्सी यायला पाहिजे होते, ते नव्हते. त्याच्यामध्ये कुठंतरी काही चेंडूंचा गॅप राहत होता. काही गोलंदाजांनी खूप चांगली षटकं टाकले, विशेषतः शिबानचं कौतुक करावं लागेल. 2 षटकामध्ये फक्त 12 धावा दिलेल्या आहेत आणि करणनं शेवटच्या षटकामध्ये खूपच चांगली गोलंदाजी केली आणि त्यामुळं मोठे फटके खूप कमी आले आणि अखेर 76 धावा स्कोर राहिला टिंगरे सरकार ग्रुपचा. शुभम गीतेचं निश्चित कौतुक झालं पाहिजे. चांगल्या अडचणीच्या काळामध्ये त्याने खूप चांगले फटके टाकले. मैदानाच्या सगळ्या बाजूला मोठे फटके मारण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. हा जो स्ट्रेट होता तो विलक्षण वेगवान होता, पण त्यानंतर त्याला बाद व्हावं लागलं. करण डुकरेनं मोठ्या विकेट काढल्या. अमोल पवार तिथे बाद झाला, अनुराग आणि त्यानंतर शुभम गीते, या 3 विकेट. हात पुन्हा एकदा सुटला होता ग्रीपचा, तर तिथे थोडस शुभमला काळजी घ्यावी लागेल. सलामीची जोडी महेश शिंदे आणि दादा गायकवाड मैदानामध्ये दाखल झालेले. ते एक डावखोरा, एक उजव्या हाताचा फलंदाज, आणि असं कॉम्बिनेशन क्षेत्ररक्षकांना थोडंसं त्रस्त करेल. पण या परिस्थितीमधून देखील आता वाट काढावी लागेल, मार्ग काढावा लागेल. 77 धावा तर बनवायच्यातच आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी टिंगरे सरकार ग्रुप देखील सज्ज झालेला आहे. ही टीम देखील चांगली आहे. सचिन ढवळे प्रहार 11नं देखील एक विजय चांगला संपादन केलेला आहे आणि आता ते विनर लुझरच्या मॅचमध्ये आलेली, आणि हा सामना जिंकल्यानंतर निश्चित प्री क्वार्टर म्हणू आपण, कारण 5 संघ पोहोचणार आहेत प्री क्वार्टरमध्ये. त्यातून मग 4 संघ पुढे सेमीफायनलमध्ये येणार आहेत, टॉप 4 मध्ये येणार आहेत. त्यामुळं जरी आजची शेवटची लढत इथे पाहू शकतो आपण, सचिन ढवळे सरांच्या शुभ हस्ते मनोज बेल्लेकर सरांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आज दिवसभर त्यांनी खूप छान समालोचनातून आपल्या सगळ्यांचं मनोरंजन केलं. स्पर्धेतील सहभागाबद्दल, आपण दाखवलेल्या उपस्थितीबद्दल निश्चित सचिन ढवळेज फाउंडेशन, सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी, सचिन ढवळेज बुक स्टॉलच्या वतीनं मनापासून धन्यवाद आणि आभार. मनोज बेल्लेकर सर, तर पाठलाग सुरू होणार आहे.
खाली चेक. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते 42 चेंडू आणि 77 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची आघाडीची जोडी इथे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी येते. एका बाजूला आपण पाहिलं तर अशोक दादा गायकवाड महेश शिंदे या जोडीला सलामीला आघाडीला आपण पाहतो बॅटिंगसाठी. 42 चेंडू आणि 77 धावांचा पाठलाग करण्यासाठी तर गोलंदाज पहिले षटक करेल शुभम गीते. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं शुभम गीतेकडनं आपण इथे मैदानी पाहणार आहोत. 42 चेंडू आणि 77 धावांचा पाठलाग तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदानी करायचा आहे. सचिन ढवळे सर प्रहार 11 पुणे आणि त्यांच्या विरोधात इथे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये टीम आपण पाहतोय. टिंगरे सर्कल ग्रुप धानोरी पुणे. यावेळेस समोर खेळला आणि चेंडू मात्र पाठवलाय सरळ बॅटनं सीमारेषा पार. षटकार. षटकाराच्या मदतीने इथे आपण पाहिलं तर संघाचं खातं कोल्हे टीमचं अकाउंट इथे आपण पाहिलं तर ओपन होतं. 1 चेंडू आणि 6 धावा तर देखील आपण पाहिलं तर शुभम गीतेच्या अगेन्स्ट आक्रमण इथे आपण पाहिलं तर दादा गायकवाडच्या बॅटमधून आपण पाहतोय. आणि पॉवर प्लेच्या षटकात एक चांगली सुरुवात अपेक्षित आहे आणि ती सुरुवात दादा गायकवाडने केलेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा सलग दुसरा 2 in row एका पाठोपाठ एक लागोपाठचा दुसरा सीमारेषा पार दादा गायकवाडच्या बॅटमधून षटकार. दोन चेंडू आणि 12 धावा धावपल होत आहेत. एक जबरदस्त बॅटिंग इथे आपण पाहिलं तर सुरू आहे आणि इथे आपण पाहिलं तर लागोपाठचे 2 षटकार शुभम गीतेच्या गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर इथे मैदान ते खेळलेलं आहेत. फलंदाजीचं एक झंझावत इथे आपण पाहतोय. फलंदाजीचा आविष्कार दादा गायकवाडच्या बॅटमधून आपण पाहतोय. यावेळेस बॅकफुट होती साथ कव्हरला ड्राईव्ह केलाय, चेंडू कट केला आणि फटका मात्र सचवलाय ऑफ साईडच्या दिशेने. एक सुंदर 2 षटकारा पाठोपाठ तिसरा चौकार. 3 चेंडू आणि 16 धावा. एक जबरदस्त बॅटिंग शुभम गीतेच्या अगेन्स्ट दादा गायकवाडचे आपण पाहतोय. दादा गायकवाडकडे आक्रमकता मोठी आहेत. भरत दादा टिंगरे इन ऍक्शन या मॅच मध्ये आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये होते, मध्यंतरी एक मॅच आपण पाहिलं तर त्यांची अनुपस्थिती होती, परंतु पुन्हा एकदा संघाची ताकद वाढलेली आहे. परंतु आता गोलंदाजांना इथे आपल्या कामगिरीतून कमबॅक करायचे. एखादी विकेट एखादा ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून द्यायचा आहे. फुल टॉस चेंडू होता मिड ऑफच्या टोक्यावरतून लॉंग ऑफ सीमारेषा पार. नो बॉल आणि त्यावरती ठोकलाय षटकार. 9+6 तब्बल 7 धावा. आकडे बदलतायत. 77चा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या पहिल्याच षटकात धावा इथे आपण पाहिलं तर बनवलं जात आहे. 23 धावा 3 चेंडू. दादा गायकवाड 4 चेंडू 22 धावा. काय कमालीची बॅटिंग इथे आपण इम्प्रेस करणारी फलंदाजी दादा गायकवाडच्या बॅटमधून पाहायला मिळते. चेक केला ते टेक्नॉलॉजीचा वापर केला ते तिसऱ्या पंचांची मदत इथे आपण पाहिलं तर घेतलेलं आहे. ओव्हर स्टेपिंग इथे आपण पाहिलं तर चेक केला ते पंचांनी नो बॉल तर घोषित केलेला आहे. अक्षय निर्मळ सर आपण पाहतोय मुख्य पंच आहेत आणि टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसऱ्या पंचांचा निर्णय आता काय येईल ते देखील आपण पाहतोय. नो बॉल, नो बॉल. तिसरे पंच इथे आपल्याला कळवतात. नो बॉल प्लस षटकार तब्बल मिळत आहेत 7 धावा. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. स्क्रीनवरती दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुभम गीतेवरती आक्रमण करतोय दादा गायकवाड आणि काही मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात. यावेळेस समोर अजून एक लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये षटकार चौकारांचे फटाके फुटत आहेत. 4 चेंडू आणि धावपल तिसरी सचिन ढवळे सर प्रहार 11 पुणे 29 धावा. 29 रन 29 धावा धावपल आहेत. जबरदस्त बॅटिंग बाय दादा गायकवाड.
दादाची दादागिरी, दादाची हुकुमतशाही या मॅच मध्ये खर तर फलंदाजीतून आपण पाहतो मैदानावरती. काय फटके खेळत मैदानाच्या चिकडे तिकडे चोईकडे, कधी लॉंग ऑन, कधी लॉंग ऑफ, कधी एक्स्ट्रा कव्हर, तर कधी कव्हर पॉइंटच्या मधोमध सुंदर बॅटिंग आपण पाहतो दादा गायकवाड. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 4 चेंडू 29 धावा. अजून एक सरळ बॅटनं समोर, स्टँड अँड डिलिव्हर, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्याच षटकात तब्बल 35 धावा. शुभम गीतेवरती अखेर तुटून पडलाय फलंदाज दादा गायकवाड. फटक्यांचा आविष्कार, षटकार चौकारांचा पाऊस, मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्याच षटकात प्रचंड मोठा धावांचा धुमाकूळ. चेक केला त्याने, तिसऱ्या पंचांचा निर्णय अजूनही पेंडिंग वरती आहे. नो बॉल आणि मॅक्सिमम षटकार. 9+6 7 धावा. फ्री बॉल. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. सरळ बॅटनं समोर टाकला चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट केला आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरतून दादा गायकवाडनं वसूल केलाय षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून. या मॅचची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय, प्रेक्षक आनंद घेत आहेत. फ्री बॉल, बॅकफूट होती, जात खेळला आणि अजून एक फटका आणि तो मात्र जाईल एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. शुभम गीतेच्या पहिल्याच षटकात 42 धावा. 5 चेंडू 42 धावा. एक बॉल बाकी आहे. शुभम गीते इथे आपण पाहिलं तर थोडंसं महागडं ठरतोय आणि प्रहार प्रीमियर लीगच्या 14व्या पर्वातील सर्वात महागडं षटक आतापर्यंत आपण पाहतो गोलंदाज शुभम गीतेकडनं. 5 चेंडू 42, 77चा पाठलाग. फुल टॉस चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतील, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल येते. पहिल्या क्रमांकाचं षटक संपेल 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. श्री सचिन ढवळे सर, प्रहार 11 पुणे, बिनबाद 43 धावा. 43 रन, धावफलक 43. दोन्ही अँगल आपण पाहतो. एका बाजूला हायलाइट आपण पाहू शकाल, एका बाजूला थोड्याशा चर्चा दोन्ही आघाडीच्या सलामीच्या बॅटरमध्ये आपण पाहतोय. महेश शिंदेने खरं तर एन्जॉय केली पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात दादा गायकवाडच्या फलंदाजीची दादागिरी. कौशल टिंगरेच्या चेहऱ्यावरची थोडस स्मित आहे. महेश शिंदे, कौशल टिंगरे आपण पाहिलं तर कित्येक वेळा लेदर बॉल क्रिकेट एकत्र खेळलेत. बरं दादा टिंगरे देखील त्यांच्या सोबतीने आपण खेळताना पाहिलेत. पहिलं षटक संपलं आणि षटक क्रमांक 2 होते सुरू आणि गोलंदाजीच्या मार्क होती गोलंदाज अमित भारती. 8 चेंडू दादा गायकवाड 41, टीमची संख्या 43. यावेळेस मात्र दादा थांबायला तयार नाही, चेंडूला मात्र पाठवतोय सरळ बॅटनं पुन्हा एकदा सीमा रेषा पार. नो लुक शॉट, सिक्सर. 49 धावा धावफलक होती. काय वेगानं बॅटिंग करतोय दादा गायकवाड. लेग स्टंपचा थोडासा बाहेर चेंडू पिचिंग झाला, त्याला मिडल ऑफ द बॅट केला आणि पाठवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून सीमा रेषा पार. षटकार. आकडे बदलताय, धावफलक बनवलं जात आहेत. 49 धावा, 49 रन. दादा गायकवाड इथे आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकात एक जबरदस्त बॅटिंग करतोय. टिपिकल पॉवर प्ले फटके आपण पाहिलेत. 38 सर्कलच्या डोक्यावरतून चेंडू हवेत उडवलेत. अजून एक यावेळेस डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर फोडलाय, तोडलाय आणि चेंडू मात्र पाठवतोय सीमा रेषा पार. या स्पर्धेत सर्वात जलद गतीनं अर्धशतक पूर्ण करणारा खेळाडू. 10 चेंडू 51 धावा. प्रहार प्रीमियर लीगच्या 14व्या पर्वात दादा गायकवाड. काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. पसैदान स्पोर्ट्सच्या बॅटनं दादा गायकवाडनं इथे धुरंधर बॅटिंग केलेलं आहे. यावेळेस कव्हरच्या टोक्यावरतून पाठवलाय, कव्हर पॉइंट सीमा पार. एक टप्पा घेतली डायरेक्ट, 1 बाउन्स, चौकार.
पॉवर प्लेच्या दोनही षटकात दादा गायकवाडच्या बॅटमधून षटकार चौकाराचे फटाके फुटतायत. महेश शिंदे अजून वेट करतोय, परंतु तो म्हणत असेल दादा गायकवाडला जे काय खेळायचे तू खेळ, परंतु धावा बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी बनव. विकेटच्या शोधात आहे टिंगरे सरकार ग्रुप धानोरी पुणे, परंतु पॉवर प्लेच्या दोनही षटकात दोनही गोलंदाजांवरती प्रचंड मोठा हल्ला प्रति हल्ला. धावफलक 57. यावेळेस परफेक्ट यॉर्कर होता, टोक रेशिंग यॉर्कर होता. एक षटकार 2 चौकाराचं प्रत्युत्तर गोलंदाज अमित भारतीकडनं या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करतोय, वापसी करतोय, पुनरागमन अमितकडनं केला. ते 4 चेंडू टाकले, 14 धावा तो इथे आपण पाहिलं तर खर्च करतोय. करंट रन रेट 34.20. दादा गायकवाड 12 चेंडू 55. पायावरती टाकलेला चेंडू होता. धाव घेण्याचा प्रयत्न, होकार नकार, आणि अखेर दादा गायकवाड महेश शिंदे पुन्हा एकदा एक सिंगल पळून पूर्ण करतायत. 1च्या मदतीनं लेग बाईट्स, अतिरिक्त अवांतर धाव. धावफलक पुढे चाल. स्कोर कार्ड होते 58. विदाउट लॉस, बिनबाद. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू असताना महेश शिंदे पहिला चेंडू फेस करेल या सामन्यातील, या डावातील. धावफलक होते 58. डगआउट खुश आहे. संदीप कदम सरांच्या चेहऱ्यावरती स्मित आहे. 58 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 2 मैदानावरती. टिंगरे सरकार ग्रुप धानोरी पुणे विरुद्ध श्री सचिन ढवळे सर प्रहार 11 पुणे या 2 संघात रंगली मॅच. ओव्हरपी चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर होता, टोक रशिंग यॉर्कर होता. विकेट येते आणि फलंदाज बाद होतोय. महेश शिंदे 0वरती, क्लीन बॉल. रिक्वायर्ड रन रेट 13.80. दादा गायकवाड नॉट आउट 13 चेंडू 55. 77चा पाठलाग. धावफलक होते 58. 2 षटक इथे आपण पाहिलं तर संपलेले आहेत. पॉवर प्लेच्या P1 P2 मध्ये धावा आल्यात, परंतु एक विकेट देखील आली. न्यू बॅटर नवीन फलंदाज हेमंत उत्तेकर मैदान ते दाखल होत आहेत. टेप बॉलचं षटक देखील आपण पाहणार आहोत. इम्पॅक्ट खेळाडू येतात हेमंत उत्तेकर. हायलाइट्स आपण पाहिल्या दादा गायकवाड यांच्या फलंदाजीच्या. हर्षवर्धन सांगळीच्या जागेवरती इम्पॅक्ट येत आहेत मैदानावरती हेमंत उत्तेकर. पहिलाच बॉल होता. टेबलचं षटक अमोल पवार साहेबांचं, आणि तिथे आपण पाहिलं तर फाईन लेगला चेंडू अडवलाय, फील केला होता, तोपर्यंत एक सिंगल येते. धावफलक होती 1 गडी बाद. 59 धावा. 77 धावांचा पाठलाग. हेमंत उत्तेकर पहिला चेंडू फेस करेल. मागील मॅच मध्ये प्रभावित केलं होतं. 12 चेंडू आणि 34 धावांची एक बेधुंद खेळी हेमंत उत्तेकरच्या बॅटिंग मधून आपण पाहिली होती. फलंदाजीतून काही षटकारांचे मोठमोठे फटाके देखील आपण हेमंत उत्तेकरकडनं पाहिले होते, आणि अखेर याही षटकात तो त्याच प्रकारची बॅटिंग आपल्याला करताना पाहिलं का. परंतु समोर प्रचंड मोठं आव्हान आहे API अमोल पवार साहेबांचं. 59 फुल टॉस चेंडूचा फ्लिक केलाय. ऑन साइड मिड विकेट स्कोअर लेगच्या मधोमध एक सिंगल येते. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळत नाही. धावफलक होती आकडे इथे आपण पाहिलं तर बदलत आहेत. 1 गडी बाद. 60 धावा. 77 धावांचा पाठलाग आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहेत. दादा गायकवाड 14 चेंडू 56. हेमंत उत्तेकर 1 चेंडू 1. ISPL टेप बॉल ओव्हर. अमोल पवार साहेब 2 चेंडूती 2 धावा खर्च करतायत. लोअर फुल टॉस चेंडू होता. मिडल ऑफ द बॅट केलाय. डीप मिड विकेटला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. थोडस पंबल होते. चेंडूला अडवते. फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येते. चुका होत आहेत. एका चुकीचं रूपांतर 2 धावांमध्ये. धावफलक होती 62 रन. 1 गडी बाद 62. षटक क्रमांक 3 इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत. 15 चेंडू 58 वरती बॅटिंग करतात दादा गायकवाड. फटका खेचलाय. टीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात, आणि सोपा झेल इथे मात्र सुटला गेलाय.
कॅच ड्रॉप होतोय, चुका होत आहेत. कॅचेस विन द मॅचेस, लिओ कॅचेस चितो मॅचेस. खर तर या छोट्या छोट्या चुका या मोठ्या मंचावरती खेळाडूंकडनं नको आहेत. अगदी सहजरित्या टेप बॉल हातातून सटकलाय, निसटलाय आणि तिथे एक सोपं जीवनदान बॅटर दादा गायकवाडला. धावफलक 63, एक गडी बाद. षटक क्रमांक 3 सुरू आहे. एपी अमोल पवार साहेब 4 चेंडूवरती 5 धावा खर्च करतायत. फुल टॉस चेंडू फ्लिक केलाय लॉंग लेग स्क्वेअर लेगच्या मधोमध. क्षेत्ररक्षक आहेत, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल येते. धावफलक स्कोर कार्ड होती 1 न पुढे जाईल. एक कडी बाद 64. 2.5 षटक इथे आपण पाहिले ते टाकले गेलीत. श्री सचिन ढवळे सर प्रहार 11 पुणे हा संघ धावांचा पाठलाग करतोय. कारण रन रेट आपण पाहिलं तर फार जबरदस्त आहे, परंतु रिक्वायर्ड रन रेट फार कमी. फुल टॉस चेंडू होता, नो बॉल. पंच इथे आपल्याला कळवत आहेत खराब चेंडू, नो बॉल. ओव्हर द वेस्ट भीमर, नो बॉल. 64 धावसंख्येनंतर आता 1 न वाढ होते. धावफलक होती 65. विजयासाठी बनवायच्यात अजूनही तब्बल 12 धावा. 12 रन टू विन. यावेळेस साखूट टप्प्याचा चेंडू होता, तिथे आपण पाहिलं तर साईल डिफाईन लेग, सीमारेषा पार. दादा गायकवाड यांच्या बॅटमधून येईल धावा मात्र 4. चौकार येतोय 69 धावा. धावफलक होती विजयासाठी. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहे 24 चेंडू आणि बनवायच्या 8 धावा. दादा गायकवाड कमालीची बॅटिंग आपण पाहतोय. खर तर P1 चे षटक, P2 आणि त्यानंतर टेप बॉल मध्ये देखील आक्रमण हल्ला प्रतिहल्ला आपण पाहतोय. चौकार षटकारांची प्रचंड मोठी आतिषबाजी आणि फटकेबाजी दादा गायकवाडच्या बॅटमधून प्रेक्षकांना पाहायला मिळते. 69 बनवल्यात. विजयाचे समीकरण आता पूर्णपणे इथे आपण पाहिले तर बदलले. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहे 24 चेंडू आणि बनवायच्या 8 धावा. मॅक्सिमम सिक्सर देखील आपण पाहतोय. हायलाइट देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते. जे बॅटिंग दादा गायकवाडच्या बॅटमधून आपण पाहिली, फार मोठी आक्रमकता होती फलंदाजीत. अगदी त्यांना आलेला पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात धावांचा पाऊस पडला. दुसऱ्याही षटकात आपण पाहिलं तर अतिशय सुंदर फटकेबाजी त्यानं केली, परंतु कमबॅक करून दिले गोलंदाज अमित भारती आणि अमोल पवार साहेबांनी. यावेळेस मात्र केलाय शॉर्ट टर्म पूल केलाय, चेंडू गुल केलाय. हेमंत उत्तेकरच्या बॅटमधून बॉल सीमा पार, टोकलाय उत्तुंग षटकार. 75 रन, 75 धावा. धावफलक होती विजयासाठी 2 धावांची गरज. टिंगरे सरकार ग्रुप धानोरी पुणे, श्री सचिन ढवळे सर प्रहार 11 पुणे या 2 संघातील जबरदस्त मॅच. मातोश्री 11 हडपसर पुणेचे कॅप्टन आपण टॉस साठी या. आणि यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलाय, फटका खेळलाय, एक सिंगल येते. स्कोर इज लेवल, सामना बरोबरीत. एक गडी बाद 76. विजयी फटका दादा गायकवाडच्या बॅटमधून की हेमंत उत्तेकर यावरती अजूनही प्रश्नचिन्ह आहे. एका धावेची गरज विजयासाठी. स्विच हिटचा प्रयत्न, विरुद्ध दिशेला चौकार, सामना जिंकलाय. इथे आपण पाहतोय श्री सचिन ढवळे सर प्रहार 11 पुणे विन द मॅच. विजेत्या टीमचं अभिनंदन. पराभूत टिंगरे सरकार ग्रुप धानोरी पुणे या संघाचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी 19 चेंडू 67 धावांची खेळी करणारा दादा गायकवाड. दोन्ही कॅप्टनने विनंती, आपण टॉस साठी या. टॉस बॉक्स मध्ये आपण लगेच टॉस करतो आणि लगेच शेवटच्या अंतिम मॅचला आपण सुरुवात करणार आहे. टॉस बॉक्स मध्ये आपल्या समोर जॉईन होतील आदरणीय नरेश चिडोमे सर.
हॅलो हॅलो चला कॅप्टन चला संघनायक चला भरत दादा इकडे यायचे सत्कार आहे ओनरचं आणले का ट्रॉफी एक ओनरचं एक मॅन ऑफ गेस्ट कोण आहे सचिन सरांचं तुम्ही जाऊन सरांना सांगा ओनरचं सत्कार करायचं सत्कार करायचा ओनर्स ना वाजले की ते काय मी बोलतो की मला सांगा की हे दादा टच करत चल ना चला संगनायक चला संगनायक हॅलो हॅलो चेक चेक कॅप्टन्स प्लीज दोन्ही संगनायक ए कोण आहे गेस्ट अरे कुठे